लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जे आहे तर ते काही तासामध्ये जाहीर होणार आहेत। 4 जूनला खरं तर निकाल आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आहेत। एक्झिट पोल काही तासामध्ये येणार आहेत, निकाल देखील 4 जूनला आहे। कसा विश्वास वाटतो, काय नेमकं? माझा 100% माझा आत्मविश्वास आहे आणि माझ्या सर्वसामान्य जनतेवर, माझ्या शेतकरी बांधव आणि माझ्या कार्यकर्त्यांवर माझा आत्मविश्वास आहे। त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा माझ्याच बाजूने लागणार आहे। मी निवडणूक सुरू झाली त्यावेळेस मी जाहीर केलं, कमीत कमी 2 लाख मतांनी मी निवडून येईन असं जाहीर केलं, तर त्यावर मी ठाम आहे। मी काय बाकीच्यांसारखं थोडं आहे, आकडे माझे घसरत थोडे चालले, उलट माझे आकडे वाढते आणि मीच विजयी होणार आहे। तुमचे दैनंदिन कामं आम्ही बघतोय सुरू आहेत, अगदी निवडणूक झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर देखील आपण जनतेसोबत आहात। निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर माझ्या दैनंदिन कामाला लगेच सुरुवात केली। म्हणजे मतदान झालंय, बाकी उमेदवारांसारखा थोडे मतदान झालं मग आता लय रिस्ट केली पाहिजे, लय दगदग झाली, लय धावपळ झाली, अजिबात नाही। मतदान तिकडे संपलं, मतदान संपलं आणि माझं लगेच सुरू झाला दिनक्रम। त्याच्यामुळे माझ्यात काय बदल नसतो, थोडा कॉन्फिडन्स आहे ना मला माझ्यावर। मधल्या काळात जर आपण बघितलं तर सुपया मेडिसी परिसरातलं अतिक्रमण जे आहे तर ते काढण्यात आलेलं होतं। कसं बघताय सगळ्याकडे? कारण हे राजकारणात क्रूरतेने राजकारण मी माझ्या मतदारसंघामध्ये पाहिलं। सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर त्या ठिकाणी केला। तुम्ही सुपया मेडिसीच्या बाबत जर बोलायचं म्हणलं तर माझे गोरगरीब लोक, सर्वसामान्य कुटुंबातले, ज्यांच्यावर ते कुटुंब अवलंबून आहे, अशा लोकांच्या उदरनिर्वाहावर त्या ठिकाणी कुऱ्हाड घातली। त्यांना आज उपासमारीची त्यांच्या वेळ आली। हे सूडबुद्धीचं राजकारण आहे। माझ्या मतदारसंघातील 13 तारखेला मतदान झाल्यानंतर 14 तारखेला सगळेच्या सगळे क्रेशर सेल केले आणि त्यांना दंड, एवढे महामोर दंड टाकले। कोणाला 20 कोटी, 25 कोटी, 30 कोटी असे दंड केले, नियमात असताना सुद्धा दंड केले। म्हणजे सत्तेचा गैरवापर चालू आहे। तिथं मध्ये पण सांगितलं, आचारसंहितेच्या काळात सुद्धा त्यांच्या खाजगी ऑफिसला शासकीय अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली, त्या संदर्भातले माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत। त्या LCBच्या डिपार्टमेंटचा तर इतका गैरवापर केला, महसूल असू, LCP असू, का माझ्याकडे तर असे काही पुरावे, पोलीस अधिकाऱ्यांनीच त्यांचा प्रचार केला काही ठिकाणी। तर वेळ आल्यानंतर मी सगळं 4 तारखेनंतर सगळं जनतेसमोर मांडणार आहे। अरे गोरगरिबाचे पोरं, कोण पानटपरी चालवते, कोण मटणाचे स्टॉल होते, कोण न्हाव्याच्या टपऱ्या होत्या, त्या बिचाऱ्यांना कोणाचं चहाचं दुकान होतं। अरे त्यांना तुम्ही उघड्यावर पाडून तुम्हाला काय मिळवलं? तुम्ही हे काय मिळवलं तुम्ही? कुठेतरी ते क्रेशरवाले बिचारे कर्ज काढून क्रेशर उभे केलेत, ते क्रेशर बंद केले। ते क्रेशरवाले तर निम्म्यापेक्षा जास्त ते त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांच्याच बरोबर निवडणुकीत फिरत होते, तरी त्यांना दंड केला। अरे ही कोणची चुकीची पद्धत आहे? कुठल्या, आज आमचा एक कार्यकर्ता, आमचे भाळवणीच्या कार्यकर्ता होत्या दिवशी एक्साईजच्या डिपार्टमेंटने रेड केली, सगळं नियमात असताना। म्हणजे हे चुकीची पद्धतीने, ही अशी पद्धत, म्हणजे याचा अर्थ तुमच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे म्हणून तुम्ही हा उद्योग करता बालिश। हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके, ज्यांनी आपल्या विजयाचा विश्वास जो आहे तर तो व्यक्त केलेला आहे। सोबतच कार्यकर्त्यांवरती जे कारवाई होते आहे ती कुठेतरी सूडबुद्धीने होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, ABP माझा, पारनेर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।